मान्य करा नाहीतर पुढच्या खाली करा मंजूर करा डीपीडीसीची निधी मंजूर करा डीपीडीसीची निधी थांबवणाऱ्या लोकांचा डीपीडीसीची निधी थांबवणाऱ्या पालकमंत्र्यांचा शेतकऱ्यांची डीपीडीसी थांबवणाऱ्या भाजप सरकारचा गावकऱ्यांची डीपीडीसी थांबवणाऱ्या भाजप सरकारचा कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही आमच्या मागण्या मान्य करा लढेंगे 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 या मरेंगे लढेंगे 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 या मरेंगे लढेंगे लढेंगे ती खंडाळी आणि काही मंगळवेढ्याचे पण शेतकरी इथे आले. त्यांचे पंचनामे देखील झाले नाहीये. त्यांना असं सांगण्यात आले की एकदा तुम्हाला जर विमा मिळाला असेल, अतिवृष्टीची मदत मिळाली असेल, तर त्या पिकासाठी तुम्हाला परत एकदा मिळणार नाहीये. असा पण अन्याय करतायत. मागच्या वेळेस आपण ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केलेली आणि कर्ज माफ करा, पण ते केलं नाहीये. उलट काहीतरी तुटपुंजी मदत करून शेतकऱ्यांना समाधान करण्याचा अपयशी ठरतंय हे सत्ता. शिखर पहार या ज्यातून सोलापूर मला मोठ्या please प्रमाणात सामाजिक उपक्रम घेत आहे. काँग्रेसनं आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तो अर्ज कुठेतरी माघार घेण्याची चर्चा सुरू आहे. आपल्याला काही असण्याबाबत माहिती आहे का? हायकमांडच्या लेव्हलला आणि पक्षश्रेष्ठींकडे ही चर्चा चालू आहे. एकीकडे सरकार असं सांगतात, मुख्यमंत्री सांगतायत की आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ, मात्र 13 तास लोड शेडिंग आज तुम्ही लोड शेडिंग बघा, रात्री पण दिवसा पण. आता गरमीचे दिवस असतात, गुरांना पिकाला पाणी लागतं आणि एवढं लोड शेडिंग महाराष्ट्रात चालू आहे. देशभरात फक्त महाराष्ट्रात लोड शेडिंग चालू आहे आणि हे येणाऱ्या दिवसात अजून वाईट होणार आहे असं मला वाटतं. LPG वर कोणी बोलायला तयार नाहीये, तेलावर कोणी बोलत आहे. सगळ्या फॅक्टऱ्या बंद पडल्यात आणि लोक बेरोजगार झालेत आणि लोड शेडिंग इतक्या मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी होते आणि सरकार हात वर केलेत. खरं तर वीज बिल माफ करायला पाहिजे होतं, कर्ज माफ करायला पाहिजे होतं, पण ते काही केलं नाही. उलट दुष्काळात 13वा महिना हा शेतकऱ्यांवर, दोन्ही करून शेतकऱ्यांचं मरण होताना. जगामध्ये इराण आणि इस्रायलचं जे युद्ध सुरू आहे त्याच्यामध्ये खरं तर भारताची भूमिका महत्वाची, कारण भारताला मोठा फटका बसतोय. पण ट्रम्प यांनी जे ट्विट केले त्यांचं असं म्हणणं आहे की पाकिस्तानच्या मध्यस्थीनंतर आम्ही युद्धबंदी ट्रम्प करतोय. बोले तसे मोदीजी डोले असं दिसतंय आपल्याला. कारण का ऑपरेशन सिंधू सीज फायर त्यांनी अनाऊन्स केलं, टॅरिफ वाढवले. उद्या हे माझे शेतकरी पिकवतायत, तोच पीक जर अमेरिकेवरून येणार असेल तर ह्यांचं कोण बघणार? त्यावर स्पष्टता नाहीये. जर त्यांनी डील केले अमेरिकेसोबत त्यावर स्पष्टता नाहीये. मोबाईल आणि आज LPGचं शॉर्टेज आहे सगळीकडे. LPGच्या सिलेंडरच्या गॅसच्या एजन्सीच्या बाहेर तुम्हाला मोठी मोठी लाईन दिसते. प्रिसिजन सारख्या मोठ्या कंपनीमध्ये गॅस राहिला नाहीये आणि आता सीज फायर काल अनाऊन्स केलं, पण दुसऱ्या दिवशी परत इस्रायलनी लेबननवर अटॅक केला. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ अजून बंद आहे आणि आपल्या देशाची काय भूमिका आहे अजून हे कळलं नाही आपल्याला. आम्ही स्पेशल सेशन मागितलं वेस्ट एशिया क्रायसिसवर, उलट ते करायला तयार नाही आहेत. आता महिला बिलावर सेशन येत आहे, पण ते डिलिमिटेशनच्या नावाखाली महिला बिल आणतायत का काय, हा प्रश्न आमच्या मनात त्या ठिकाणी उपस्थित आहे. पाकिस्तानचं ऐकलं जातं पण भारताचं ऐकलं जात नाही, कारण त्यांचं म्हणणं की शहबाज शरीफ यांच्या विनंतीवरून आम्ही आता शस्त्रसंधी करतोय. मला असं वाटतं भारताची एकेकाळी जेव्हा इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर होत्या, राजीव गांधी प्राईम मिनिस्टर होते, तेव्हा एक ख्याती होती इंटरनॅशनली फॉरेन लोकांमध्ये. इकडे मोदीजी फक्त जातात, हसतात, मिठी मारतात आणि येतात. पॉलिसी ठरवू शकत नाहीत. फॉरेन पॉलिसी पूर्ण फेल आहे. आज भारत पूर्ण जगात इतकं कमकुवत ठरतंय कारण का स्वतःचे डिसिजन्स नाही आहेत, घेऊ शकत नाही होत आणि दुसरे देश आपल्याला सांगतायत की काय कसं करायचं, काय वागायचं. धमक्या देत आहेत की हे असं नाही केलं तर आम्ही असं करू. म्हणजे बांगलादेशला तुम्ही सूट देताय आणि आमच्या टेक्सटाईल साठी, आमच्या सोयाबीनसाठी, आमच्या कापसासाठी तुम्ही एवढे मोठे टॅरिफ लावताय आणि ह्यावर काही बोलायला कोणी तयार नाहीये. साधं डिस्कशन पार्लमेंटमध्ये घ्यायला तयार. ओके, थँक्यू.